ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आलबेल नसल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं मौन. युती संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नावर राऊतांचं नो कमेंट्सचं उत्तर. ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवक ऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद. दोन्ही पक्षामध्ये अजूनही समन्वय सुरू, सूत्रांची माहिती. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम. शेतकरी प्रश्नावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार. राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार आणि शिंदे उपस्थित राहणार. तर महाविकास आघाडी आणि विरोधकांची आज बैठक होणार. विरोधी पक्षनेता न देण्यासाठी कायदा बदलणं हा निर्लज्जपणा. विरोधी पक्षनेते पद टाळणं लोकशाहीला कलंक. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. शरद पवार पुण्यातील रुबी ऑल क्लिनिकमध्ये 2 दिवसांसाठी ऍडमिट. अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे शरद पवारांवर उपचार. प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. बारामतीच्या लोणी भापकर या ग्रामस्थांची आज गावबंदची हाक. तर दादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा छडा लावण्याची मागणी. दादांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा गावकऱ्यांना संशय. रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून VSR कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप. तर राजकीय दृष्टीनं आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण. विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते. मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती. राज्यसभेसंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका सारखीच. तर तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय महाविकास आघाडीतील निवडणूक अशक्य, संजय राऊतांची प्रतिक्रिया. परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांना मारहाण. 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. वाल्मिक कराडच्या मुलांकडून आम्हाला कुटुंबियांच्या जीवाला धोका. तर ज्ञानेश्वरी मुंडेंचा हा आरोप. पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. 1 मार्चपासून जलप्रवास सुखकर होणार. रखडलेल्या मुंबई ते गोवा महामार्गाला पर्याय मिळाल्यानं कोकणवासियांना मोठा दिलासा. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6,000 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार. भोसला सैनिकी महाविद्यालयाशी करार. स्वच्छता वाहतुकीसह 5 क्षेत्रांमध्ये विद्यार्थी काम करणार. एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध. राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत वेतन जमा होणार. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10 राज्यांमध्ये आता पावसाचा इशारा. तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवसात तापमानात वाढ होणार. हवामान खात्याचा अंदाज. तामिळनाडूपासून केरळपर्यंत सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री. बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या 4घांवरही गुन्हा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दत्तक दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐनवेळी TCSची परीक्षा रद्द. तर आयन डिजिटल झोन केंद्रावर विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप. शेकडो विद्यार्थ्यांचा केंद्रावरच ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात निषेध. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 या फेरीमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार. विजय गौडदौड कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा रंगणार सामना.